तर मनोज भाऊ या मसाल्याला चांगलं करपू द्यायचं का? हो, करपून झालं. हो. आता आपण याच्यामध्ये आपले घरगुती मसाले आपण ऍड करणार. बरोबर. पहिले आपण काजू पावडर आपण ऍड करणार. काजू पावडर, काजू पावडर. वा. काजू पावडर ऍड करणार. धना पावडर ऍड करणार. धनिया पावडर. हो, त्याच्यानंतर आपल्याला हळद आहे. हळद. त्याच्यानंतर घरगुती आपला मसाला आहे. अरे वा, स्पेशल मसाला. घरगुती मसाला आणि स्पेशल. हा आपला स्पेशल देगी मिर्च. मिरची पूड. हो, देगी मिर्च. तर हे बघा, हे संपूर्ण मसाल्यांचं मिश्रण. आणि आता याला चांगलं करपून द्यायचं. थोडंसं त्याला तेल सोडून द्यायचं. बरं मनोज भाऊ, आज काय आहे स्पेशल? पनीर मसाला. पनीर मसाला. आपण आता पनीर एकदम फ्राय केलेले एकदम बटरमध्ये फ्राय करून घेतले. अच्छा. आणि ब्राऊन झाली आता बऱ्यापैकी. बरोबर. आता आपण याला करणार आहे बटर ग्रेव्हीमध्ये पनीर मसाला. साऊंड ऑसम. आता आपण कांदा टाकला, टमाटर टाकले. बरोबर. त्यामध्ये आपण मस्त की गार्लिक पेस्ट आपल्याकडे गार्लिक पेस्ट टाकली. गार्लिक पेस्ट टाकली. त्याच्यानंतर आता आपण काय टाकणार त्याच्यामध्ये आपली स्पेशल ग्रेव्ही. ओके. स्पेशल ग्रेव्ही आपली. स्पेशल ग्रेव्ही. हो, ती पण आपण बटरमध्येच करून बनवतो. बरोबर. आपण शक्यतो जास्त बटर यूज करतो कारण की तेलामध्ये आपण जास्त यूज कमी करतो. हो. बटर हा खरंच एक हेल्दी ऑप्शन आहे. हो, टेस्ट खूप छान येते इथं. हो बरोबर. तर आता बऱ्यापैकी आपला मस्त की तरी वर आली आता. हो. त्याच्यात आपण पनीर आहे ना मस्त त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपण एकदम एकजीव करून घेणार, एकदम फ्राय करणार एकदम. तर ही बघा, झणझणीत ग्रेव्हीमध्ये पनीर मिश्रित झालेलं आहे. आता आपण याच्यात टाकणार मस्त धनिया पावडर. आपलं हे धनिया टाकणार आपण मस्त कोथंबीर, हिरवीगार कोथंबीर. ओके. आणि आपण आता याच्यामध्ये परत थोडंसं बटर यूज करणार. ओके, डबल बटर. वाव. आताच पनीर मसाला बघून खरंच तोंडाला पाणी सुटलं मनोज भाऊ. खूप छान. ओके. आपल्याला असंच आहे ब्रँड. आणि आमचे सबस्क्राईब शिकून पण घ्या. शिकून घ्या, स्वतः करा. काहीच नाही, आपण डायरेक्ट हॉटेलचा लाईव्ह करतोय. साई भोजनालय अंबड येथे हॉटेल खूप छान आहे. मनोज भाऊंचा स्वभाव खूप छान आहे. आणि तुम्ही स्वतः घरी पण बनवू शकतात. रेसिपी बरं. आपली कंटिन्यू बघत करा, सबस्क्राईब करा आणि माझे सर्व चॅनल बघा. थँक्यू. अरे वा. तर साई भोजनालय चॅनल आहे, यांना सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि असेच वेगवेगळे स्वादिष्ट कलाकृती आणि त्यांचे ते पाककृती कशा बनवायचं हे शिकत राहा.